नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करूयात एका मोठ्या राजकीय बातमीनं. आताच्या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी आणि सत्तांतराच्या नंतरची सर्वात मोठी कबुली जी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. राज्यातल्या सत्तांतरामध्ये आपली भूमिका असल्याचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं आणि त्याची कबुली दिली आहे. न्यूज 18 नेटवर्कच्या टाउन हॉल या कार्यक्रमामध्ये खास एक्सक्लुझिव्ह मुलाखत देताना त्यांनी ही कबुली दिलेली आहे. राज्यातल्या सत्तांतरावरील आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे. ठाकरे सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशी कबुली खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सत्तांतरामध्ये मी चाणक्य नाही, पण सत्तांतरामध्ये माझा वाटा होता असं फडणवीसांनी म्हटलंय. अमित शाह आणि JP नड्डा यांनी या सत्तांतरात मदत केल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. त्यामुळे आतापर्यंत जे काही राज्यामध्ये घडलं सत्तांतर, त्या सत्तांतराशी भाजपचा संबंध नाही हे वारंवार सांगितलं गेलं. पण आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी कबुली दिली आहे, राजकीय कबुली दिली आहे की हो, राज्यातल्या या सत्तांतरामध्ये माझी भूमिका होती. ऐकूयात ते नेमकं काय म्हणाले. अच्छा, ये कई लोग ये भी कहते हैं कि ये जो पलट हुआ है उसके भी चाणक्य आप ही हैं. देखिए, मैं चाणक्य वगैरह तो नहीं हूँ, लेकिन मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित ही ये जो सारा हुआ है इसमें एक मेरा अपना रोल रहा है और हमारे सेंट्रल के नेताओं का उसमें बहुत साथ मुझे मिला. विशेष रूप से हमारे जो गृह मंत्री है अमित भाई शाह, वो बहुत ताकत के साथ हमारे साथ इस सारे ट्रांजिशन में हमारे पीछे खड़े थे. और मोदी जी का आशीर्वाद तो हमको था ही, लेकिन मोदी जी नॉर्मली इस प्रकार की गतिविधियों में सहभागी नहीं होते हैं. उनका आशीर्वाद हमको पूरे तरीके से था और मैं ऐसा मानता हूँ कि उसी के कारण देखिए ये जो सारे लोग हमारे साथ आए ना, इनका ये फेथ है कि मोदी जी के नेतृत्व में ही देश आगे जा सकता है. देखिए, चाणक्य वगैरह तो छोड़ दीजिए, पर कौन एक व्यक्ति जिम्मेदार है इस परिवर्तन के लिए, ऐसा आप मुझे पूछेंगे तो मैं कहूँगा उद्धव ठाकरे. अच्छा, हाँ, तो क्रेडिट उनको ही देना. उनको ही क्रेडिट है, क्योंकि न वो हमसे इस प्रकार से गठबंधन तोड़ते, न वो इस प्रकार की कमज़ोर सरकार चलाते, न उनकी पार्टी में वो अनपॉपुलर होते, न उनकी पार्टी के MLAs उनके साथ गठबंधन तोड़ते. ये कुछ नहीं होता अगर वो हमारे से नहीं जाते. तो इसके लिए असली जिम्मेदार तो उद्धव ठाकरे जी है. उन्होंने जो परिस्थितियां तैयार की, जब उनकी पार्टी में उनके सारे MLAs को लगने लगा कि हमारा वजूद क्या है, और हम तो बाला साहब ठाकरे जी के नेतृत्व में हिंदुत्व के लिए लड़ते रहे, और उन्हीं बाला साहब ठाकरे जी को आज जनाब बाला साहब ठाकरे कहना पड़ता है और उर्दू में कैलेंडर छापना पड़ता है. तो ये तो कभी इस प्रकार का तुष्टिकरण, देखिए भाषा का सवाल नहीं होता, तुष्टिकरण का सवाल होता है. इस प्रकार का तुष्टिकरण तो कभी शिवसेना ने किया नहीं है. तो किस मुंह से हम वोट मांगने के लिए जाएंगे. और वो ये भी देख रहे थे कि लगातार उनके बलबूते पर, उनके भरोसे, उनके कांधों पर चलकर कांग्रेस NCP मजबूत हो रही थी. तो मुझे लगता है कि अब ऐसी परिस्थितियां जब होती है तो हम तो पॉलिटिकल पार्टी है, फायदा तो उसका लेंगे हम. निश्चित ही हमने लिया. तो लेकिन ये जो सारा तैयार हुआ, ये कोई एक दिन में तैयार नहीं हुआ. ये ओवर अ पीरियड ऑफ टाइम उनके साथ जो अन्याय हुआ, उस अन्याय के बाद वो हमारे साथ आए. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी, सगळ्यात मोठी राजकीय कबुली म्हणावी लागेल जी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी आता आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर जोडले गेलेले आहेत. सचिनजी, तुम्ही ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. पडद्याच्या मागे काय घडलं हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी पडद्यामागे जे घडलं त्यात आपली भूमिका होती, आज त्यांनी पहिल्यांदा कबूल केलेलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया. आमच्यासाठी काही नवीन नाही आहे, परंतु राज्याला तरी देखील आता हे स्पष्ट झालंय की जे काही आम्ही वारंवार बोलत होतो की ह्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे आता त्यांच्या तोंडानेच कबुली करतायत. ठीक आहे, पॉलिटिकल गेन घेण्यासाठी
काही वेळी काही गोष्टी गमती जमती करावी लागतात, पण आता तर त्यांनी एवढं पण कबूल केलंय की आम्ही ह्याचा पॉलिटिकल फायदा घेतलेला आहे. फक्त एकच गोष्ट जी त्यांनी बोलताना सांगितलं, जे अनरेस्ट होत होता, अन्याय होत होता, हे क्रिएट करण्याचं काम गेल्या 6 महिन्यापासून ते सातत्याने करत होते. आणि ती दुर्दैवाची गोष्ट आहे की अन्यायाच्या विरुद्ध जर क्रिएट करून घेण्यामध्ये जरी ते यशस्वी झाले असेल असा त्यांचा जो दावा होता, पण त्यांनी तशी परिस्थिती आणली. मग वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या यंत्रणाचा वापर, वेगवेगळ्या माध्यमातून हमीशे देणं आणि वेगवेगळ्या म्हणजे बुळतप्प्याच्या बळी पडून दुर्दैवाने काही मंडळी सत्तांतरामध्ये सहभागी झालेले आहेत. पण महाराष्ट्र ह्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय की गेले 2.5 वर्ष जे राज्याचे प्रमुख या नात्याने ज्यांनी या सक्षम रीतीने राज्य सांभाळण्याचं काम केलं आणि अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी कोण कोणाला भेटत नव्हता, बघत नव्हता, त्यावेळी त्यांनी नेतृत्व दिलं. हे नेतृत्व कशा पद्धतीने खाली पाडण्याचा प्रयत्न केलेला हे महाराष्ट्रातली जनता पण देखील बघते. पण सचिन भाऊ, एक मुद्दा त्यांनी हा सुद्धा मांडला ना. एका बाजूला ते जेव्हा मान्य करतायत की हो यात माझी भूमिका होती, तेव्हा दुसऱ्या बाजूला या सगळ्याला जबाबदार कोण आहे याचं सगळं क्रेडिट तर त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे. उद्धव ठाकरे चुकत गेले आणि त्याचा राजकीय फायदा त्यांनी घेतला. राजकारणात असंच घडत असतं आणि राजकारणामध्ये जर त्यांनी त्याचा फायदा घेतला असेल तर तुमची सुद्धा चूक आहे हे जाणवत नाही का तुम्हाला? अजिबात नाही. कारण जसं आपण पाहिलं असेल की या अगोदर त्यांनी सांगितलं की संजय राऊतांचे आभार मानले पाहिजे, असं त्यांनी वक्तव्य केलं. आज ते उद्धवजींच्या बद्दल बोलतायत. आपण पॉलिटिकल ज्यावेळी सिनारिओ ज्यावेळी अशा गोष्टी होत असतात त्यावेळी आपण हेही पाहिलं असेल की क्रेडिबिलिटी हा एक महत्वाचा भाग असतो. आता जी गेलेली आहे त्यांची क्रेडिबिलिटी तुम्हीच बघा ना, की जे पहिले जे 15-17 आमदार गेले, त्यानंतर मग काही लोक गेले जे आज गौव्यस्फोट केलेला आहे. त्यांनी अजून थोडा करायला पाहिजे होता की बाबा बाकीचे आमदार कोणाच्या सांगण्यावरून गेले, कसे गेलेत, त्यांना काय हमी दिली गेली, काय गेली. तर हे स्पष्ट झालं. तर याचा अर्थच असा आहे की ड्रायव्ह बाय बीजेपी हा पूर्ण एकंदरीत प्लॅन चालला होता. काही गट म्हणून तयार जरी करून गेले असतील तरी देखील ओव्हरऑल तुम्ही पाहिलं असेल की ह्याच्यात प्राबल्य प्रभाव हा बीजेपीचाच राहिलेला आहे. आणि हे पुढे भविष्यकाळामध्ये किती काळ टिकेल हाही एक प्रश्न होणार आहे ना. कारण शेवटी जे इंडिव्हिज्युअल आहेत ते आज त्यांना असं वाटत असेल की बाबा काही आपल्या कमतरता आहेत म्हणून आपल्याला हे निर्णय घ्यावा लागेल. ज्यावेळी ते पूर्ण रीतीने सक्षम होतील. पण सचिन भाऊ हे सगळं ठीक आहे. आता तुम्ही त्यांच्यावरती आरोप करत असाल पण तुमच्याकडे पण संधी होती ना. तुमचे जेव्हा 28 आमदार गेलेले होते सुरुवातीचे, त्याच्यानंतर हे डॅमेज कंट्रोल करणं तुमच्या हातात होतं. तुम्हाला सांगून लोक गेले, तुमच्या बैठकीत बसून लोक गेले, तुम्ही सुद्धा त्यांना थांबवू शकला नाही, विश्वास देऊ शकला नाहीत. याच्याबद्दल सुद्धा लोक बोलतील ना, तुम्हाला प्रश्न विचारतील ना. ज्यावेळी बोलतील त्यावेळी त्याचं सुस्पष्ट उत्तर आहेत. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आता आम्ही नाही, जनताच बोलायला लागलेली आहे की एवढं काय अडलं होतं, एवढं काय अडचणीचे विषय होते जे त्यांना आज होत आहेत. आज एका बाजूला ते सांगत होते की राष्ट्रवादीकडनं आम्हाला त्रास निधी मिळत नाही. आज जे मंत्रिमंडळामध्ये ज्यांना जे पदं मिळालेली आहेत तीच पदं मिळाली आहेत उलटा. ठीक आहे, धन्यवाद सचिन भाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर शिवसेना या सगळ्याबद्दल सातत्यानं जे आरोप करत होती त्या संदर्भात आज पहिल्यांदाच एक जाहीर कबुली देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून की राज्यातल्या या सत्ता नाट्यामध्ये आपली राजकीय भूमिका होती. हो, भाजपनं त्याचा राजकीय फायदा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरती आज भाष्य केलेलं आहे न्यूज 18 नेटवर्कच्या या कार्यक्रमामध्ये. जाणून घेऊयात फडणवीस काय म्हणाले. पहली बात तो ये है कि एकनाथ जी मुख्यमंत्री बनेंगे, ये बात तो मुझे पहले से पता थी, ये तय थी, क्योंकि इसको तय करने वाले जो लोग थे उसमें से एक मैं था. ये प्रपोजल ही ओरिजिनली मेरा था और पार्टी से मैंने बातचीत की थी और पार्टी ने उसको मान्यता दी थी. तो इसलिए इसमें तो कोई दो राय नहीं थी कि मैं मुख्यमंत्री नहीं बनने वाला हूँ. हाँ, उस समय मैं ये मानता था कि मैं बाहर रह के काम करूँगा. तो पार्टी ने मुझे ये कहा कि बाहर रह के सरकार नहीं चलती है. और पार्टी ने बहुत सटीक बात कही. उन्होंने कहा कि एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी हम नहीं तैयार करना चाहते. एनएसी जैसा नहीं होना चाहिए, वो नहीं होना चाहिए. तो इसलिए हमको ये लगता है कि सरकार को ताकत देने के लिए आपने सरकार में जाना चाहिए. तो मैंने कहा ठीक है, जो पार्टी कहेगी. कि ये एकनाथ जी से संपर्क जब हुआ और आपकी बातचीत चल रही थी, सरकार जिनकी थी उनको खबर तक नहीं लगी, ऐसा कैसे हुआ? ऐसा ही होता है भाई साहब. इसलिए तो जब मुझे कई बार अपने भाषणों में
माननीय उद्धव जी कहते थे मेरी सरकार गिरा के दिखाओ, मेरी सरकार गिरा के दिखाओ। तो एक दिन मैंने कह दिया भाई साहब जिस दिन सरकार गिरेगी आपको पता ही नहीं चलेगा, और वैसे ही हुआ। 40-50 लोग चले गए, पता ही नहीं है उनको कि उनके नाक के तले 40-50 लोग चले गए। ऐसे ही होता है। ऐसा ही होता है। पर देवेंद्र जी कहीं ऐसा तो नहीं कि तुमने युति तोड़ी तो मैं तुम्हारी पार्टी तोड़ दूंगा, ऐसा तो नहीं था आपने? देखिए एक बात तो पक्की है कि जिस दिन हमारी पीठ में उन्होंने खंजर घोंपा उस दिन से ये तो तय था कि इसका जवाब मिलेगा। अब किस प्रकार से मिलेगा ये तो तय नहीं था, वो तो परिस्थितियां बनती गई। और पार्टी तोड़ने का जहां तक सवाल है, मैं वापस कहता हूं इस पार्टी को तोड़ने के लिए एक ही व्यक्ति जिम्मेदार है, वो है माननीय उद्धव जी ठाकरे, दूसरा कोई जिम्मेदार नहीं। कोविड अच्छे से मैनेज हुआ कि नहीं पता नहीं, पर कुछ इंटरनेशनल अखबारों में न्यूज़ अच्छे से मैनेज हुई, वो मैंने देखा। और ये भी मैंने देखा कि जिसने कोविड के मैनेजमेंट पर प्रश्न पूछा उनको जेल भी जाना पड़ा। ऐसे कई मेरे जर्नलिस्ट पत्रकार मित्र हैं कि जो जेल में जाते हुए हमने देखे। आगे जाके अगर नेशनल रोल कुछ अगर आप करना चाहेंगे तो क्या करना चाहेंगे? देखिए कोई गोल है? देखिए महाराष्ट्र विल आल्सो कंट्रीब्यूट टू द कंट्री, देयर इज अ बिग रोल। अब आप भी नागपुर वासी हैं, अब नागपुर से तो कितने लोग वहां गए हैं, जितनी सड़कें हम देख रहे हैं वो भी एक नागपुर वासी के नेतृत्व में ही बन रही हैं, गडकरी जी हैं। तो मैं आपसे पूछ रहा हूँ। देखिए इसीलिए तो वहाँ अभी आवश्यकता नहीं है। अभी तो महाराष्ट्र में आवश्यकता है, तो महाराष्ट्र में मैं काम कर रहा हूँ। अब वहाँ मैं क्या जाऊँ और कब जाऊँ और क्या रोल करूँ, पार्टी जिस दिन तय करेगी उस दिन चला जाऊँगा। आज तो पार्टी ने तय किया है कि मैंने महाराष्ट्र में रहना है, तो आज कल की चिंता क्यों करूँ और दिल्ली की चिंता क्यों करूँ, आज तो महाराष्ट्र की चिंता करूँगा।